या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअरचे क्वेश्चन बघूयात, जे तुम्हाला सरळ सेवा, MPSC आणि इतर एक्झाममध्ये उपयोगी येतील. स्त्री सुरक्षा योजना या नावाने बेरोजगार महिला आणि तृतीयपंथीयांना मासिक 1000 रुपये पेन्शन देणारी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे केरळ. याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. केरळ सरकारने महिला व तृतीयपंथींसाठी स्त्री सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये पेन्शन दिले जाते. तर बघा किती रुपये? 1000 रुपये दिले जाणार आहेत. बेरोजगार महिला व तृतीयपंथीयांना आर्थिक सक्षम करणे हा त्याचा हेतू आहे. आणि वय बघा 35 ते 60 वयोगटातील गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ आहे. मुख्यमंत्री पिनारिया विजयन यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये ही योजना राबवली आहे. भारताला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि निर्याताला चालना देण्यासाठी पल्स क्रांती अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. पल्स क्रांती अभियानाचा शुभारंभ आमलाहा सिरहोर येथे झाला. उद्देश कडधान्य आयात थांबवून देश निर्यातदार बनवणे. बघा अभियानाचा कालावधी किती आहे? 2025-26 ते 2030-31 निश्चित आहे. आणि केंद्राची 11,440 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद. तूर, उडीद, मसूर या उत्पादनावर विशेष लक्ष दिले गेले. 4 वर्ष तूर, उडीद, मसूर 100% MSP खरेदी. आणि बघा शेतकऱ्यांना मोफत बियाणे किट उपलब्ध करून दिले आहे. तांत्रिक प्रशिक्षण व प्रक्रिया युनिटसाठी मदत. प्रक्रिया युनिटसाठी 25 लाखापर्यंत अनुदान उपलब्ध. आणि 2030-31 पर्यंत कडधान्य आत्मनिर्भरतेचे राष्ट्रीय लक्ष्य. पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेल्या बंगला युवा साथी योजना या योजनेसाठी पात्रतेचे निकष खालीलपैकी कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे 21 ते 40 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मासिक भत्ता. बघा ह्याची थोडक्यात माहिती बघूयात. अर्जदाराचे वय 21 ते 40 दरम्यान असावे. किमान 10वी किंवा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही योजना लागू आहे. नोकरी शोधणाऱ्या सक्रिय तरुणांना प्राधान्य दिले जाते. दरमहा 1,500 रुपये भत्ता थेट खात्यात जमा आहे. अर्जदार पश्चिम बंगालचा कायमस्वरूपी रहिवासी असा. म्हणजे बघा पश्चिम बंगालचा तो अर्जदार असला पाहिजे. आणि वय आहे किती? 21 ते 40. आणि 1,500 रुपये बघा त्यांच्या दर महिन्याला खात्यात जमा होते. ई माटी कथा कहे आणि पक्षी बंधू द ग्रेट कमांडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे विश्वभूषण हरिचंदन. बघा ई माटी कथा काहे पुस्तकाचे लेखक विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. आणि त्यांचे पक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तकही हरिचंदन यांनी लिहिले आहे. विश्वभूषण हरिचंदन यांनी आंध्र प्रदेश व छत्तीसगडचे राज्यपालही भूषवले आहे. ई माटी कथा कहे हे पुस्तक ओडिया भाषेत लिहिलेले आहे. आणि पक्षी जगबंधू पुस्तक पाइका विद्रोहाच्या महान नायकाच्या जीवनावर आधारित आहे. जागतिक जन्मजात हृदयदोष दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 14 फेब्रुवारी. बघा ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. जन्मजात हृदयदोषांविषयी जनसामान्यात मोठी जनजागृती करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या आजाराने ग्रस्त बालकांना आणि त्यांच्या पालकांना पाठबळ दिले जाते. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हृदयदोष जागरूकता आठवडा पाळला जातो. वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्मिळ अनुवांशिक रोगाच्या निदानासाठी भारताने पहिले नॅशनल बायो बँक कशावर लक्ष केंद्रित करून स्थापित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. बघा हे बायो बँक प्रामुख्याने दुर्मिळ अनुवांशिक रोगांच्या संशोधनासाठी उपयुक्त आहे. याचे मुख्य केंद्र अहमदाबादमधील फ्रीज या संस्थेत आहे. जैवतंत्रज्ञान विभागामार्फत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अर्थसहाय्य प्राप्त झाले. या बँकेत अनेक राज्यांमधील रुग्णांचे जैविक नमुने जतन केलेत. अचूक निदानामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास मोठी मदत होईल. अनुवांशिक आजारावर परवडणारे उपचार शोधणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. लायसोसोमल डिसऑर्डरमध्ये शरीरातील पेशींमध्ये घातक विषारी पदार्थ साठतात. गजनी नावाच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा तडाखा अलीकडेच कोणत्या देशाला बसला? याचं योग्य उत्तर आहे मादागास्कर. बघा याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. हे एक शक्तिशाली चक्रीवादळ फेब्रुवारी 2026 मध्ये मादागास्करच्या किनारपट्टीवर धडकले. तो अमासिना या महत्त्वाच्या बंदर शहराचे वादळामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले. जमिनीवर धडकताना चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी 195 किलोमीटर इतका होता. बघा किती किलोमीटर? 195 किलोमीटर होता. आणि या नैसर्गिक आपत्तीत 30 पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमावा. बघा 30 जणांना आपला जीव गमावा लागला आहे. वादळामुळे अंदाजे 2.5 लाखांहून अधिक लोक विस्थापित होऊन बाधित झाले आहेत. नुकसानीची भीषणता पाहता मादागास्कर सरकारने देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. फायटिया चक्रीवादळानंतर अवघ्या 10 दिवसातच हे दुसरे मोठे संकट आले.
संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे? याचे योग्य उत्तर आहे कलम 94 क. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात बघा. विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला विरुद्ध अविश्वास नोटीस दिली आहे. ही नोटीस भारतीय संविधानातील कलम 94 क अंतर्गत देण्यात आली. लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. ठराव मांडण्यासाठी लोकसभेतील किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. हा ठराव सभागृहातील तत्कालीन सदस्याच्या बहुमताने मंजूर व्हावा लागतो. प्रक्रियेदरम्यान अध्यक्ष स्वतः कामकाजाचे अध्यक्षपद भूसवू शकत नाहीत. अशा वेळी अध्यक्षांना केवळ सामान्य सदस्याप्रमाणेच मतदान करण्याचा अधिकार असतो. मलय सामुद्रधुनी ही खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडते? याचे योग्य उत्तर आहे बघा, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर. मलय सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडते. हा मार्ग इंडोनेशियन, सुमात्रा आणि मलय द्वीपकल्प दरम्यान आहे. जगातील 25% व्यापार व तेल वाहतूक येथून होते. आशिया आणि युरोप दरम्यानचा हा सर्वात जवळचा सागरी मार्ग आहे. भारताच्या आणि चीनच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. वंदे मातरमच्या गायनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचनानुसार या राष्ट्रगीताची किती कडवी गाणी अनिवार्य करण्यात आले आहे? व याचे योग्य उत्तर आहे 6 कडवी. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार वंदे मातरमची 6 कडवी गाणे अनिवार्य आहे. या राष्ट्रीय गीताचा संपूर्ण गायन कालावधी 190 सेकंद इतका निश्चित केला. अधिकृत कार्यक्रमात जनगण मन सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम गायले जाईल. गीत गायन सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक आहे. बंकिमचंद्र चॅटर्जींच्या मूळ गीताला 150 वर्षे झाल्यानिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आला. भारतीय संरक्षण करारानुसार भारत कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. भारतीय संरक्षण करारानुसार भारत 114 राफेल विमाने फ्रान्सकडून खरेदी करेल. या मेगा संरक्षण कराराला डिफेन्स इक्विजिशन काउन्सिलने अधिकृत मंजुरी दिली. अंदाजे 3.25 लाख कोटी रुपयांचा हा ऐतिहासिक मोठा संरक्षण करार आहे. एकूण विमानांपैकी 96 विमानांची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत होणार. सुरुवातीची 18 विमाने फ्रान्सकडून थेट पूर्णपणे तयार स्थितीत भारतात येणार. 114 राफेल विमानांच्या समावेशामुळे भारतीय हवा दलांची ताकद प्रचंड वाढेल. या करारामुळे भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक मैत्री अधिक दृढ होईल. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार संशोधन आणि विकास क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांचा योग्य क्रम निवडा. याचे योग्य उत्तर आहे चीन, अमेरिका, जपान आणि जर्मनी. 2024 मध्ये चीन जगातील सर्वाधिक R&D खर्च करणारा देश. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर असून 781.8 अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. चीन आणि अमेरिका जागतिक संशोधनात 54% अधिक योगदान देतात. जपान 186 अब्ज डॉलर्स खर्चासह तिसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. जर्मनी चौथ्या क्रमांकावर असून संशोधनात क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. भारत 75.7 अब्ज डॉलर्ससह जगात 7व्या क्रमांकाचा खर्च करणारा देश. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सनुसार चीनने पहिल्यांदाच अमेरिकेला या क्षेत्रात मागे टाकले.